नमस्कार प्रेक्षकांनो. तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर इकडे आता जी सावी असते, सावी आता तिकडे रिनी आणि परागसोबत फोनवर बोलत असते आणि फोनवर बोलत असताना तिथे आता ती त्यांना सगळं सांगते, कसं काय करायचं आणि कसं नाही ते. तर इकडे आता जो धैर्य असतो, धैर्य आता सावी आणि धैर्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो आणि आता सावी लगेच ते किचन ते सगळं काही लपून ठेवते. तर आता धैर्य आल्यावरती तर म्हणते, धैर्य तुम्ही काय करत होता, काय करत होता फ्रेंड तू, असं विचारते. आणि आता ती धैर्य तिला आता लगेच तिथे आईस्क्रीम का भरवतो. ती पण आईस्क्रीम खाते आणि एकमेका आईस्क्रीम भरवतात. दोघांना आईस्क्रीम वगैरे खातात आणि दोघे मस्त तिथे बसलेले असतात. तर आता ते दोघांचं असं चालू असतं. तर इकडे रिनी आणि पराग यांच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू असतो, कसं त्या सावीच्या बाबांना शोधून काढायचं ते, असं त्यांच्या डोक्यामध्ये चालूच असतं. तर आता सावी जी असते, सावी म्हणते की आता काय करू मी, इथून धैर्य गेल्याशिवाय मला काही करता यायचंच नाही. तर ती म्हणते की मला फ्रेंड खूप भूक लागली आहे, मला भूक लागली, मला काहीतरी खायचं आहे. तर नंतर काय खायचं आहे तुला. तर ते म्हणतात की मला काहीतरी खायचं आहे, मला नाही माहिती. तर नंतर आईस्क्रीम आणू का तुझ्यासाठी, की पुरणपोळी आणू, वहिनीने सकाळीच पुरणपोळी ती बनवून ठेवलं आहे. तर ते म्हणतात की नाही, पुरणपोळी नाही खायची मला, मला पुरणपोळी का खायची, मला नाही खायची पुरणपोळी, मला नाही आवडत पुरणपोळी, मला मला फक्त हे पाहिजे आहे. मी सांगितलं ना तुम्हाला नूडल्स पाहिजे तर नूडल्सच द्या मला, असं म्हणते. आणि आता लगेच त्यांचं नूडल्स. तर आता धैर्य म्हणतो की आता कुठून आणायचे सावी एवढ्या उशिरा नूडल्स. तर ती म्हणते, फ्रेंड मला नाही माहिती, मला नूडल्स खायचे. तर चल तुझ्या हाताने किचनमधून मला बनवून दे, असं म्हणते. आणि आता धैर्याला घेऊन किचनमध्ये येते आणि तिथे आणल्यावरती ते दोघे हातात धैर्य म्हणतो की आता कसं बनवू. आणि तो आता तिथे लगेच मोबाईलवरती रेसिपी लावतो आणि आता रेसिपी बघून बघून तो तिथे आता नूडल्स बनवायला घेतो. नूडल्स बनवतो आणि आता सावीला खायला देत असतो. सावीला विचारतो, कसे आहेत सावी नूडल्स. सावी म्हणते की चांगले आहे धैर्य, असं त्यांचं बोलणं होतं. तर आता लगेच जी सावी आणि धैर्य आहेत दोघे जण झोपायला जातात. दोघे तिथे झोपतात आणि सावी सकाळी धैर्याच्या तिथे जवळ झोपलेली असते. आणि झोपलेली असल्यावरती धैर्य उठतो आणि म्हणतो की चल सावी, मला आता उठावं लागेल. तर ती म्हणते की नाही फ्रेंड, मला नाही उठायचं, अजून थोडा वेळ झोपायचं आहे, असं म्हणते. आणि आता धैर्य म्हणतो की नाही सावी, सकाळ झाली आहे. तर इकडे आता जी दामिनी आहे ती आता किचनमध्ये जाते, सावीसाठी शिरा बनवायला घेते. आणि शिरा बनवायला घेतल्यावरती आता ती शिऱ्यामध्ये औषध टाकते आणि ती सावीला घेऊन येते. तिथे आल्यावरती सावीला आता संशय येतो, पण आता सावीला ती म्हणत असते की शिरा खा ना गं सावी, खा ना. तर आता सावी म्हणते की नाही नाही, मला नाही खायचा. धैर्यसमोर आता दामिनी म्हणते की माझ्या हाताने मी भरवणार आहे तुला शिरा, असं म्हणते. आणि आता लगेच सावी म्हणते की मला नाही खायचा पण, असं ती म्हणत असते. आणि आता लगेच ती म्हणते की चल मी माझ्या हाताने भरवते. ती म्हणते काल 2-3 थेंब वाया गेले, पण मी आज नाही वाया जाऊन देणार, असं बोलत असते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.